नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण अंगारिका चतुर्थीनिमित्त आंब्याचे मोदक बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आंब्याचे मोदक बनवण्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला ओलं खोबरं, म्हणजेच ओलं नारळ घेतलेलं आहे, ते घालायचं आहे आपल्याला. साधारण पाव वाटी ओलं नारळ घेतलेलं आहे. तर इथं मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे बारीक कापून. 1 वाटी रव्याला मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 कप आंब्याचा रस. तुम्ही वाटीचं किंवा कपाचं प्रमाण घेऊ शकता. न पाणी घालताच मी हे रस बनवून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला 3 वेलची घेतलेल्या आहेत मी सोलून, ते घालायचे आहेत. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. ओलं नारळ, आंब्याचा रस आणि गूळ अशी मस्त पेस्ट तयार झालेली आहे आपली. न पाणी घालताच मी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे. मी इथे एक पॅन ठेवलेला आहे. आता पॅनमध्ये आपल्याला पाऊण वाटी रवा घालायचा आहे. रवा मी जाडच घेतलेला आहे, तुम्ही बारीकसुद्धा घेऊ शकता. आता 2 मिनटं आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तूप न घालताच. 2 मिनटं भाजल्यानंतर आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे, म्हणजे व्यवस्थित रवा फुलला जातो. दोन मिनटं मी रवा भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. आता तूप घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला एकदम मंद ठेवायचा आहे. मंद गॅसवरच आपल्याला हे रवा भाजायचा आहे. रवा जाडसर आहे, त्यामुळे आपल्याला एकदम बारीक गॅसवरच रवा भाजायचा आहे, म्हणजे व्यवस्थित भाजला जातो. फुल गॅसवर जर तुम्ही रवा भाजलात तर ते वरतून भाजला जातो आणि आतून कच्चा राहतो रवा. आता आपल्याला हे 4 ते 5 मिनिट व्यवस्थित रवा भाजायचा आहे. रवा आपला व्यवस्थित भाजलेला आहे. थोडासा असा गोल्डन कलर झालेला आहे रव्याचा. 5 ते 6 मिनिट मी हे रवा भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धी वाटी दूध घालायचं आहे. आता दूध घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे 2 मिनटं रवा परतून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपल्याला जास्त दूध घालायचं नाही आहे. व्यवस्थित आपल्याला हा रवा 2 मिनटासाठी परतून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित फुलला जातो रवा आपला. व्यवस्थित फुललेला आहे आपला रवा. थोडंसं दूध घातल्यानंतर यामध्ये घालायच्यात आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट, काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत मी. ड्रायफ्रूट घालणं ऑप्शनल आहे, नाही घातले तरी चालतील. आता यामध्ये घालायचं आपल्याला आंब्याचा रस घालायचा आहे. ओलं नारळ, आंब्याचा रस आणि गूळ आपण जे मिक्सरमधून काढून घेतलेलं मिश्रण ते घालायचं आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे. गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचा आहे, फुल गॅस करायचं नाही आपल्याला. व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे मिश्रण. लागलंच तर आपल्याला यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे. आणखीन जाड रवा घेतलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित फुलला जातो हा रवा. आंब्याचा रस घातल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे. मी 2 मिनटं परतून घेतलेला आहे. असा मस्त रवा आपला फुललेला आहे. आता यामध्ये आणखीन थोडंसं आपल्याला दूध घालायचं आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे.
व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता असा मस्त आपला रवा फुललेला आहे. आता आपल्याला यावर 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे रवा आपला व्यवस्थित फुलला जातो. 2 ते 3 मिनिट मी हे झाकण ठेवलं होतं. व्यवस्थित वाफ आलेली आहे. आता आपण याला परत एकदा आपण हलवून घेऊया. असा मस्त आपला रवा फुललेला आहे. तुम्ही बघू शकता दुप्पट तिप्पट आपला रवा फुललेला आहे. असा एकदम मोकळा आपला आंब्याचं मिश्रण तयार झालेलं आहे, म्हणजेच मोदकाचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण खाली काढून घेऊया याला. हे मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं होतं, म्हणजे हे लवकर थंड होतं. व्यवस्थित थंड झालेलं आहे. एकदम पण थंड नाही, थोडंसं कोमट आहे. आता लगेच आपल्याला मोदक बनवायला घ्यायचे आहेत. मी इथे एक साचा घेतलेला आहे. आता याला थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी इथं थोडासा पिस्ता घेतलेला आहे बारीक करून, यामध्ये घालायचं आहे आपल्याला. थोडेसे केशर घालायचं आपल्याला यावर. केशराच्या काड्या घालायच्या आहेत, म्हणजे दिसायला मोदक खूप छान दिसतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात. आता यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे. असं दाबून भरायचं आहे आपल्याला मिश्रण. सध्या आंब्याचं सीझन आहे. मोदक तर आपण नेहमीच खातो, पण अशा प्रकारे आंब्याचे मोदक तुम्ही एकदा नक्की करून खा. खूप छान लागतात आणि सगळ्यांना आवडतात. आपल्या गणपती बाप्पाला सुद्धा हे मोदक प्रिय आहेत आणि त्यामध्ये आंब्याचे मोदक केलेले गणपती बाप्पाला खूप आवडतात. तर व्यवस्थित हे मिश्रण दाबून घेतलेलं आहे. आता आपल्याला लगेचच काढून घ्यायचं आहे मोदक. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असा मस्त आपला मोदक तयार झालेला आहे. आता बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच मोदक बनवून घ्यायचे आहेत. तर दुसरासुद्धा आपण मोदक बनवून घेऊया. यामध्ये घालायचं आपल्याला पिस्त्याचे काप घालायचे आहेत. थोडंसं केशर घालायचं आपल्याला यामध्ये. आता हे मिश्रण आपल्याला ह्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. साचा आपल्याला बंद करायचा आहे आणि असं दाबून मिश्रण भरायचं आहे. दाबून भरल्यामुळे आपल्या मोदकाला आकार व्यवस्थित येतो. तर अंगारकी चतुर्थी जवळ आलेली आहे, तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा मोदक. खायला तर खूप छान लागतात, पण हे करायला सुद्धा फार सोपे आहेत. तर लगेच आपण काढून घेऊया. मस्त दुसरासुद्धा मोदक आपला तयार झालेला आहे. अशा प्रकारेच आपल्याला सगळे मोदक बनवून घ्यायचे आहेत. झटपट असे आपले आंब्याचे मोदक तयार झालेले आहेत. सध्या आंब्याचं सीझन आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. अंगारकी चतुर्थी जवळ आलेली आहे, तर या अंगारकीला तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे मोदक नक्की करून बघा. खायला सुद्धा खूप छान लागतात. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.